सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. माझी माहिती सांगायला तर माझं नाव यश पाटील. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की एकमेव कंपनी जी आता शेअर मार्केटमध्ये लाईव्ह सिग्नल प्रोव्हाइड करते, ते पण प्रॉफिटेबल. त्या कंपनीचं नाव म्हणजे वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर. या कंपनीची जी माहिती आहे मला सर्वप्रथम फेसबुक पेजवर मिळाली. त्यानंतर मी माझा नंबर या कंपनीला खाली दिलेल्या लिंकवरून त्यांना मी शेअर केला. त्यानंतर काही क्षणाचा अवधी न घालवता मला त्यांच्या टीमकडून, ज्या त्यांच्या टीमच्या कीर्ती मॅडम आहेत, त्यांच्याकडून मला सर्वप्रथम संध्याकाळी 7 वाजताची लाईव्ह झूम मीटिंगची लिंक मिळाली. त्यामध्ये मी बघितलं झूम मीटिंगला की काय आहे नेमकं. म्हणजे जे अमर भालेराव सर आहेत हे स्वतः 7 वाजता ज्यावेळी लाईव्ह असतात ते लिंक आम्हाला मिळाली होती. त्यावेळी मी बघितलं होतं की नेमकं ह्यांचं काय करतं वर्किंग. त्यावेळी त्या सरांनी खूप काही सांगितलं होतं. ह्यामध्ये ज्यावेळी मी जॉईन केलं होतं त्यावेळी या कोर्सची किंमत होती 10,000 रुपये लाईफ टाईमसाठी. पण एक मनात एक शंका असते की आपण कोणाला तर 10,000 देतोय तर आपल्याला त्याबदली काय चांगलं मिळणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझा असा विषय आहे की मी डायरेक्टली कोणावर विश्वास ठेवत नाही मेन म्हणजे. त्यामुळे मी काही दिवसांचा अवधी घालवला. 2 महिने समथिंग गेले त्यामध्ये. त्यानंतर पुन्हा मी त्या मॅडमांना मेसेज केला. त्यावेळी त्यांनी पुन्हा मला लिंक पाठवली. त्यावेळी पुन्हा मी त्यांचं बघितलं. त्यानंतर त्यांचे जे काही यूट्यूबचे व्हिडिओ आहेत ते सगळे बघितले. त्यानंतर मला एक कुठं तर खात्री पटली. आणि हे सगळं खात्री पटण्यापर्यंत जवळपास माझा 2,000 लॉस झाला. कारण 2 ते 3 महिन्याआधी जर मी यांचा ऑटो इंडिकेटर हा जो आहे मार्केटमध्ये तो जर विकत घेतला असता तर त्याही मला 10,000 रुपयाला बसत होता. पण काही दिवसाचा अवधी घालवल्यामुळं ह्यांचा जो सॉफ्टवेअर आहे तो मला लाईफ टाईमसाठी 12,000 रुपयेमध्ये मिळाला. ह्यापुढं असं आहे, आता माझ्या अशी इच्छा आहे की ह्यांचे हे जे काय 12,000 आहेत किंवा आता सध्या लाईव्हला 15,000 लाईफ टाईम किंवा सबस्क्रिप्शन बेसवर 6,000 7,000 काय तर समथिंग चालू आहे. हे ह्या इंडिकेटरसमोर एक किस झाड की पत्ती म्हणला तरी या पैशाची रक्कम काही नाही आहे. कारण असं आहे, ह्यांच्यावर माझा आधी विश्वास असा डायरेक्टली बसत नव्हता. त्यामुळे पुण्याचं एक काम होतं माझं, त्यामुळे मी पुण्याला काही कारणास्तव गेलो होतो. तिथे यांचं लाईव्ह जे ऑफिस आहे पाटील बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये रजिस्टर ऑफिसमध्ये यांच्या मी गेलो. तिथं मला शेखर सर आणि उदय सर यांची भेट झाली. हे मेन सर होते अमर भालेराव. ह्यांची जी माहिती किंवा ज्यांची जी भेट झाली ती काही वेळानंतर झाली. पण सर्वप्रथम मला उदय सर आणि त्यांच्यानंतर शेखर सरांकडे गेलो. हे शेखर सर ह्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. जवळपास मी ह्यांच्या ॲप्लिकेशनचा विश्वास विकत घेण्यासाठी जवळपास ह्यांच्यासोबत मी 1 तास लाईव्ह मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या कॅन्डलला, 15 मिनिटाच्या कॅन्डलला, 1 तासाच्या कॅन्डलला किंवा H4ला म्हणजे 4 तासाची एक कॅन्डल असते त्याला कशा पद्धतीनं ह्यांचा लाईव्ह मार्केटमध्ये सिग्नल येतो आणि कशा पद्धतीनं आपण प्रॉफिटेबल सिग्नल बघू शकतो ह्याची सर्व जी काय चांगली माहिती होती ती मला शेखर सरांकडून मिळाली. जवळपास 1 तास यांच्या ऑफिसमध्ये बसून सखोल पूर्णपणे ह्या सॉफ्टवेअरची माहिती घेतल्यानंतर काही क्षणाचा वेळ न घालवता मी डायरेक्टली त्यांना जे काय त्यांचे पेमेंट होते 2 मिनिटाच्या आतमध्ये त्यांना मी डायरेक्टली पेड केले होते. त्यानंतर सगळे माझे प्रोसेस झाल्यानंतर मी डायरेक्टली अमर भालेराव सरांसोबत भेटायला गेलो. मला वेळ नंतर मिळाला. ह्यामध्ये बाकी काय नाही, जास्त काही अवघड नाही आहे, काही नाही. जो 5वीचा किंवा आय थिंक 3री 4थीचा ज्याला शिकायला येतं, जो शिकलेला माणूस आहे तो माणूससुद्धा ह्यामध्ये ह्यांचा इंडिकेटर घेऊन 100% नाहीतर 101% सांगू शकतो की प्रॉफिटेबल होऊ शकतो. तर माझं जर सांगायचं झालं तर मी ह्याच्या आधी खूप लॉस पण केले, प्रॉफिट पण केला. ह्यांचा इंडिकेटर घेतल्यानंतरसुद्धा मी लॉस पण केला आहे, प्रॉफिट पण केला आहे. लॉस झाला का तर ह्यांचा इंडिकेटर घेतल्यानंतर एवढी माझी कपॅसिटी वाढली होती की एवढा ह्यांच्यावरती माझा इतका विश्वास बसला होता की नाही ह्यांचा सिग्नल आला की 100% आपण प्रॉफिटमध्ये जाणारच. ह्यामुळे काय झालं होतं,
काही गडबडीच्या कालावधीमध्ये ह्यांचा जो सिग्नल आलेला असतो तो ॲक्टिव्ह व्हायच्या आधी मी त्यामध्ये एंट्री करायचो का, आता ह्यांचा 100% प्रॉफिटेबल असतो. पण नंतर जसं पुढं लॉस झाला म्हणून ह्या लोकांना मी सांगितलं, ह्यानंतर या लोकांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही का तर चुकीच्या पद्धतीनं करता, तर कसं केला तुम्ही, का लॉस झाला. तर त्यावेळी या लोकांनी मला असं सांगितलं की सर हा ॲक्टिव्हच झाला नव्हता. हा ठीक आहे, मान्य आहे, आम्हाला सिग्नल आला पण हा ॲक्टिव्ह झाला नाही. म्हणजे ह्यामध्ये ज्यावेळी तुमचा सिग्नल येणार, ॲक्टिव्ह होणार, त्यावेळी 100% तुम्ही डोळे झाकून बसायचं की तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी ह्या प्रॉफिटमध्येच असणार, लॉस नसणार आहे. आणि लॉस झाला तर 100% मी सांगतो नवीन जो पुढचा सिग्नल असेल तुमचा 100% त्या सिग्नलला तुमचा प्रॉफिटमध्येच असणार आहे. तर माझं उदाहरण किंवा ह्यांच्यासोबतची जर्नी सांगायची गेली तर मी तसं बघायला गेलं तर डिसेंबर 2023ला यांचा वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर हा विकत घेतला होता. काही कारणामुळे मी मध्ये काम केलं नाही, नंतर नाही केलं असं करत आता सध्या मी 1 जानेवारीपासून लाईव्ह ह्यांचं मार्केट बघतोय, लाईव्ह ह्यांचा इंडिकेटर यूज करतोय. जवळपास मी तुम्हाला सांगू शकतो की आत्ता मी सध्या फॉरेक्स मार्केट आणि इंडियन मार्केट दोन्हीमध्ये पण काम करतोय. ह्यामध्ये जास्त करून मी फॉरेक्स मार्केटला कल दिलाय का तर माझ्या टाईमनुसार ते बसते म्हणून. जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो की 13 जानेवारी 2024ला मी फॉरेक्स अकाउंटमध्ये माझे फक्त $100 ॲड केले होते. आणि ह्यामध्ये ह्यांचा असा विषय आहे की 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 15 मिनिटाच्या कॅन्डलला तुम्हाला थांबायला लागणार, पण 5 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला पैसे देऊन जाणार. इतर लोक सांगतात की फॉरेक्स मार्केट आहे, ह्यामध्ये रिस्क जास्त असते, व्हॅल्यूम जास्त असतो, जगाचं मार्केट खूप मोठं मार्केट आहे असं वगैरे. 5 मिनिटाची कॅन्डल बघत जाऊ नका, 100% किंवा 50% लॉस 50% प्रॉफिट ह्यामध्ये तुम्ही तुमचा खेळ चालू राहणार. पण असं काही नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही ह्यांचा सॉफ्टवेअर घ्याल आणि त्यावेळी यांची 5 मिनिटाची कॅन्डल यूज करून जो सिग्नल आलेला आहे तो सिग्नल प्रॉपर ॲक्टिव्ह झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही एंट्री घेणार आहे त्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो, हे जे सर आहेत ह्यांचं काही ना ऐकता मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की तुम्ही 100% प्रॉफिटमध्ये असणार आहे. ह्याचं कारण असं की मी 13 जानेवारी 2024ला बोललो तसं $100चं अकाउंट होतं आणि तेच $100चं अकाउंट माझं लॉस प्रॉफिट होऊन 26 जानेवारी म्हणजे फक्त 13 दिवसामध्ये $100चं अकाउंट माझं $350 प्लसमध्ये आहे. म्हणजे जवळपास बघा गेलं तर मी 250% प्रॉफिट काढलेला आहे फक्त 13 दिवसामध्ये, ते पण ह्यांच्या 5 मिनिटाची कॅन्डल यूज करून, सिग्नल यूज करून. तर ह्यामध्ये असा विषय आहे, यांचा ज्यावेळी सिग्नल येईल तो ॲक्टिव्ह होईल त्यावेळी तुम्ही तो ॲक्टिव्ह व्हायची वाट बघायच्या. वाट बघितल्यानंतर ज्यावेळी तो ॲक्टिव्ह होईल, ज्यावेळी तुम्ही एंट्री माराल त्यावेळी डोळे झाकून शांत बसायचं. मार्केट कितीही पडू दे, मार्केट कितीही बाईंगला जाऊ दे, मार्केट कितीही तुमच्या अपोजिट जाऊ दे, त्यांचा एस एल न हिट होता 100% तुम्ही प्रॉफिटमध्येच तुमची एंट्री क्लोज होणार. किंवा चुकून जर तुमच्या लाईव्ह मार्केट जर तुमच्या सिग्नलच्या अगेन्स्ट गेलं तर त्यानंतरचा पुढचा जो सिग्नल आहे, तसं माझ्या बाबतीत बघायला गेलं तर परवा दिवशीचं म्हणजे 29 तारखेला, म्हणजेच काल 29 तारखेला माझ्या बाबतीत घडलं. यांचा सिग्नल आला होता, ॲक्टिव्ह झाला होता, त्यामध्ये मी एंट्री घेतली होती. माझे $28 लॉस होतो मी. पण नेक्स्ट कॅन्डलला बाय आला, बाय कन्फर्म झाला. नेक्स्ट कॅन्डलला आहे त्या लॉट साईजनं मी एंट्री घेतली तर $56 प्रॉफिटमध्ये आलो. म्हणजे माझ्या 28 सोडून मी 28 प्लसमध्ये आलो. माझा ओव्हरऑल डे काल प्लसमध्ये गेला म्हणजे मी काल एका दिवसामध्ये $100चा प्रॉफिट बुक केला आहे. हा एक असा इंडिकेटर आहे की ज्यावेळी यांचा सिग्नल ॲक्टिव्ह होईल, सिग्नल येईल, ॲक्टिव्ह होईल आणि तुम्ही प्रॉपर एंट्री घ्याल तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार, 100% तुम्हाला मी खात्रीशीर सांगू शकतोय की 99.99% तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार आहे. आणि तसं सांगायचं झालं तर आज 30 जानेवारी 2024 आजच्या फॉरेक्स मार्केटमध्ये जवळपास मला $37 लॉस असताना माझ्या चुकीमुळे लॉस होता. मार्केट यांनी बाईंगला सांगितलं होतं पण मी सेलला बसलो होतो. तो $37चा माझा प्रॉफिट लॉस बेअर करून मी सध्या आता वाजलेत बरोबर 6:30. तर ह्या 6:30च्या टायमिंगला सकाळी माझा $38-40 लॉस होता. तो लॉस माझा आता प्रॉफिटमध्ये येऊन मी आता जवळपास $49 प्लस मिळाले. का तर ह्यांचा लाईव्ह मार्केटमध्ये
का तर यांचा हा जो लाईव्ह मार्केटचा सिग्नल आहे हा इथं यांचा कन्फर्म झाला. इथं माझी एक एंट्री होती, त्यानंतर इथं एक माझी एंट्री होती. बरोबर माझं टार्गेट अचीव झालं, मी बाहेर पडलो. या पद्धतीनं तुम्हीसुद्धा हा इंडिकेटर डोळे झाकून घ्या. काही तुम्हाला शंका येणार नाही. काही शंका आल्यास यांची जी टीम आहे, भले उदय सर असतील, शेखर सर असतील किंवा आणि 2-3 लोक आहेत ते असतील, हे तुमच्या घर बसल्या तुम्ही तिथं न जाता तुमच्या एका फोनवर 2 फोनवर हे 2 मिनिटांमध्ये लोक काम करून देतात. तेवढं तुम्हाला सपोर्ट करतात. आणि सांगायचा मुद्दा मेन म्हणजे मी यांच्या ऑफिसला ज्यावेळी गेलो त्यावेळी माझ्याकडे लॅपटॉप नव्हता. मी माझ्या ऑफिसच्या कॅम्प्युटरला इंडिकेटर इन्स्टॉल करून घेणार होतो. मी त्यांच्या ऑफिसमधून जवळपास 3 वाजता बाहेर पडलो होतो. आणि जे टेक्निकल टीमचे रमेश माळी सर आहेत, यांचा माझ्या मते 4 ते 6च्या दरम्यान मला फोन आला होता की सर मी या कंपनीतून बोलतोय. आणि तर सांगायचा विषय असा आहे की ज्यावेळी मला या सरांचा फोन आला 6 वाजता की सर तुम्हाला इंडिकेटर इन्स्टॉलेशनसाठी फोन लावला आहे, तर गेले 2 तासामध्ये लगेच मला फोन आला. याबद्दल मला खूप चांगलं वाटलं होतं की बाबा काहीतरी आपण कुठल्या तरी चांगल्या माणसांना जाऊन भेटलेलो आहे आणि ह्यापासून आपल्याला नक्कीच काय तर फायदा होणार आहे. आणि तोच फायदा मला आता सध्या यांचा इंडिकेटर यूज करून होतोय. मला काही अडचण आली, मी माळी सर आहेत किंवा शेखर सर आहेत किंवा उदय सर आहेत, यांना डायरेक्टली फोटो जरी व्हॉट्सअपला शेअर केला तर एका सेकंदाचा किंवा एका मिनिटाचा वेळ न घालवता त्यांचा जस्ट नावला रिप्लाय येतो की सर असं असं करा, हे काय तर चुकताय तुम्ही, सर तुमचं नेट चेक करा. मी जर त्यांना सांगितलं की सर माझं इंडिकेटर चालत नाही, तर सर तुम्ही नेट चेक करा, हे करा, ह्यामध्ये जावा, त्यामध्ये जा. इतक्यापर्यंत ही लोक आपल्याला एवढं सपोर्ट करतात. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही 100%, त्यामुळे मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल आणि जर पैशाकडे बघून जर घेत नसाल तर असं काही करू नका. खरोखर एक तुम्हाला चांगली संधी मिळते. त्यामुळे तुम्ही 100% घ्या आणि त्याचा जो आता प्रॉफिटचा फायदा आहे तो लवकरात लवकर घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही प्रॉफिट चालू करा. आणि एक प्रॉफिटेबल जर्नी ही वेलबूस्ट मॅजिक इंडिकेटर यांच्या मार्फत एक चालू करा. सर्वांना धन्यवाद.